झालेले आहेत आणि त्या पंचनाम्यानुसार शासनाकडे जी काही माहिती आलेली आहे त्याच्यानुसार 2,91,433 हेक्टर जमिनीवरती नुकसान झालेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये शासन निर्णय साधारण 5 फेब्रुवारी 2024च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार NDVIच्या निकषानुसार या सर्व शेतकऱ्यांना आपण मदत करावी लागणार आहे आणि ती केली जाणार आहे। त्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून परभणी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून NDVIची तपासणी सुरू आहे। आता परभणी कृषी विद्यापीठाकडनं त्याची संपूर्ण माहिती NDVIच्या निकषानुसार ही प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत ती पोहोचलेली आहे आणि जी काही सुधारित आता मागणी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याकडनं ही आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर साधारण 15 जुलैपर्यंत जी काही मदत करायची ती वितरित केली जाईल। अध्यक्ष महोदय, एकंदर मागील वर्ष जे होतं खरं पाणी टंचाईचं होतं, दुष्काळाचं होतं, या परिस्थितीतही शेतकऱ्यांनी ज्यांनी पिकं आणली आणि विशेषतः जी काही बारमाही पिकं होती, फळबागा होत्या, इतर पिकं जी आणली होती त्याचं नुकसान जानेवारीमध्ये अतिवृष्टी नाही वादळ होतं, त्याच्यामध्ये वादळ होतं संपूर्ण। आता नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही काही द्राक्ष बागायला भेटी दिल्या, पूर्ण कोलमडून गेलेलं, पूर्ण द्राक्षाचा सडा पडलेला अशी परिस्थिती होती। अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याचा त्यानंतर तुम्ही निर्णय घेताय, आज जुलै आलेला आहे जवळ, जूनचा शेवटचा आठवडा आता चाललेला आहे, अशा वेळेस तुम्ही 6 महिने त्या शेतकऱ्याला मदती करता काही निर्णय घेत नाही, फक्त कागद फिरत राहत आहेत। याचा अर्थ असा की शेतकऱ्याबद्दल कोणतीही सहानुभूती ओलावा तुमच्या मनामध्ये नाही सिद्ध होते। आज त्याला मदत करणं गरजेचं होतं, ज्याचं नुकसान झालं त्याला पुन्हा खरीप उभं करायचं होतं, रब्बीचं त्यावेळेस नुकसान होऊन गेले, अजूनही निर्णय घेत नाही आणि आता सांगतायत की आम्ही आता हे सर्वे येणारे, अमुक सर्वे येणारे, विद्यापीठ देणारे, असं कधीच पद्धत नव्हती। अतिवृष्टी करता जी मदत करायची, गारपिटी करता मदत करायची की त्या महिन्यामध्ये फार 2 महिन्यामध्ये व्हायला पाहिजे, 6 महिने निर्णय नाही तुमचा, हे बरोबर नाही। आपण हे या अधिवेशनामध्ये हा निर्णय तातडीने जाहीर करणार का, एवढा माझा प्रश्न आहे। या बाबतीमध्ये तातडीने काय तारीखच दिली आम्ही की 15 जुलैपर्यंत या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना आम्ही वितरित जी काही मदत असेल ती वितरित केली जाईल। आता राहिला प्रश्न की 15 जुलै बोललो मी, 15 जुलैपर्यंत ही सगळी तातडीची मदत आमची युद्ध पातळीवरती त्याच्यासाठी प्रयत्न चालले आहेत। आता याच्यातून कुठला शेतकरी वगळला गेला नको पाहिजे या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने 2016 मध्ये NDVIचे निकष हे लागू केले पाहिजे, हा निर्णय आपल्यालाही त्याची कल्पना आहे आणि NDVIचा निकष लागू झाल्यानंतर जी काही परत मागणी आमच्याकडनं कलेक्टरकडे आल्यानंतर 8 दिवसात ती केली जाईल, ज्या विभागाची येईल त्या विभागाला केली जाईल। ठीक आहे, बाळासाहेब पाटील। अध्यक्ष महोदय, शेवटी देतो त्यांचा काय हे सभागृहाला जरा समजावून सांगावं।